नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी. घेऊयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. ई-चलन विरोधातील माल वाहतूकदारांचा संप मागे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची सकारात्मक भूमिका. लवकरच चर्चा घडवून आणण्याचं दिलं आश्वासन. महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी कायदा लागू होणार. मंत्रिमंडळाची विधेयकाला मंजुरी. मंत्री नितेश राणेंची माहिती. पुण्यात शिवजयंती मिरवणुकीचा उत्साह. तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त पुण्यात आज प्रमुख रस्त्यांवर वाहतूक बदल. मध्यवर्ती पेठांमधील वाहतूक व्यवस्थेत पोलिसांकडून मोठे बदल. 5 दिवसांचा उच्चांक. मुंबईचा पारा पोहोचला 38.9 सेल्सिअसवर. ठाणे रायगडही तापलं. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद. उच्च रक्तदाब, मधुमेहाचे राज्यात वाढले प्रमाण. असंसर्गजन्य आजारांचा सर्वाधिक वाढला धोका. जीवनशैलीतील बदल कारणीभूत. योग्य आहार गरजेचा, डॉक्टरांचा सल्ला. हायकोर्टाचा विमानतळ परिसरात नमाज पठणास नकार. धर्मापेक्षा सुरक्षेला प्राधान्य. याचिका फेटाळली. रमजान महिन्यात नमाज पठण करण्यासाठी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात तात्पुरती जागा द्यावी, अशी होती याचिकेतील मागणी. युद्धाचा भडका आणि भारताला झळा. होर्मुझची समुद्रधुनी ठप्प झाल्याने कच्च्या तेलासह गॅससाठी भारताची कोंडी. बासमती तांदूळ, खते, हिरे, उद्योग, चहा, विमान वाहतूक क्षेत्राला फटका बसण्याची भीती. माल वाहतुकीचे मार्ग देखील विस्कळीत. दुबई मुंबई प्रवासासाठी सोन्याचा भाव. 18,000चं तिकीट 80,000वर. युद्धाच्या छायेत भारतीयांची लूट. मुंबई विमानतळावरून 6 दिवसात 603 उड्डाणे रद्द. मध्य पूर्वेतील तणावाचे पडसाद. मुंबई विमानतळावरील वाहतुकीवर 6व्या दिवशीही परिणाम. भारताचा विश्वविजय केवळ एका पावलावर. इंग्लंडला पराभूत करून फायनलमध्ये दिमागदार प्रवेश. रविवारी न्यूझीलंड सोबत भिडणार. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.